जुना बुधवार पेठेतील पंचगंगा नदीवरील खर्डेकरांची पेरूची बाग सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात आहे। या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेने 7 ते 8 महिन्यापूर्वी कंपाऊंड घालून जागेचा ताबा घेतला आणि या ठिकाणी सपाटीकरण केले। तसेच महानगरपालिकेचा ताबा असलेला फलक देखील या ठिकाणी लावलेला आहे। हे सर्व करत असताना या ठिकाणी मोठे पादुका असलेले आणि महादेवाचे पीठ असलेले मंदिर या ठिकाणी होते। हे मंदिर अचानक येथून गायब झाले आहे। याबाबत आम्ही महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला असता महानगरपालिकेने आम्हास याबाबत कोणतीही माहिती नाही असे उत्तर दिले। या 6 महिन्यामध्ये हे मंदिर कोणी गायब केलं अथवा कोणी पाडलं, तेथील मंदिराचा अवशेषही त्या ठिकाणी ठेवलेला नाही। या प्रकरणी आपण रीतसर चौकशी करावी व पुरातत्व विभागालाही आपल्यामार्फत पत्र देऊन या मंदिराबाबत चौकशी करावी। तसेच असंख्य हिंदू लोकांच्या भावना याबाबत दुखावल्या आहेत। पुरातन मंदिरे जर अशा पद्धतीने गायब होत असतील तर कोल्हापुरातील इतिहासाचे महत्त्व या पद्धतीने कमी होत जाईल। तरी या प्रकरणाची आपण रीतसर चौकशी करावी असे निवेदन जुना बुधवार अन्याय निवारण कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। आपल्या पंचगंगा नदी कोल्हापूरमधील ऐतिहासिक असे जुनं पुराणं मंदिर ज्या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाचा या पंचगंगा नदी परिसरामध्ये पगडा आहे, अशा ठिकाणचं एक मंदिर एका रात्रीमध्ये गायब झालेलं आहे आणि ही जी चर्चा पूर्ण बुधवार पेठेमध्ये आणि कोल्हापूरमध्ये सुरू झालेली आहे। आमची मुळात मागणी या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो त्यावेळी अशी केलेली आहे की ही जागा मूळ खर्डेकर सरकारांची होती। त्या जागेचा ताबा आता महापालिकेने घेतलेला आहे आणि तिथं बागेचं आरक्षण आहे आणि 1 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कंपाऊंड घातलं गेलं। त्या मंदिराचा कोणालाही अडचण नव्हती। पुरातन मंदिर, पादुका होत्या, एक शिवपिंड होती आणि जुन्या समाध्या होत्या। असं सगळ्या गोष्टी या ठिकाणच्या एका रात्रीमध्ये पाडल्या गेलेल्या आहेत। ह्या कुणी पाडल्या, काय पाडल्या, ह्याचा शोध, ह्याची चौकशी झाली पाहिजे। या मागणीसाठी आम्ही आत्ता कलेक्टरांना या ठिकाणी भेटलेलो आहोत। तसेच लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनलाही आम्ही अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करायची मागणी केलेली आहे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग मुंबई यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे की ह्याची चौकशी होऊन या ठिकाणी योग्य ती कारवाई व्हावी। मंदिर असणारा परिसर काढून घेण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाने हे केले असं वाटतंय का तुम्हाला? या अनुषंगानं काय याबाबत असू शकते। आम्ही जरतरच्या गोष्टी जास्त बोलणार नाही। राजकीय आहे का शासकीय आहे का काय, हे जेणे तिने आता पोलीस स्टेशन असेल किंवा पुरातत्व विभाग असेल किंवा कलेक्टर ऑफिस हे चौकशी करतील। कारण ह्याचा कुठलाही पुरावा नाही की ते मंदिर आमच्या पुढ्यात पाडले। जे जर पुढ्यात पाडलं असतं तर आम्ही ते पाडू पण दिलं नसतं। कारण अनेक हिंदुत्ववाद्यांच्या किंवा नागरिकांच्या त्या परिसरातल्या येणाऱ्या नदीला लोकांच्या भावना त्या मंदिराशी जोडलेल्या असतात। त्यामुळे आपण कोणावर डायरेक्ट आरोप करू शकत नाही। पुरावा असता तर आम्ही 100% नाव घेतलं असतं, पण आता अज्ञातच आम्ही म्हणणार। त्याची चौकशी कलेक्टर करतील, पोलीस स्टेशन खातं करेल आणि पुरातत्व विभाग करेल। पासून काय दिले 4 दिवसांमध्ये आम्ही चौकशी करून महापालिकेला पण आम्ही पत्र पाठवणार म्हणून त्यांनी कलेक्टरांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर त्यांचं कलेक्टरांचं आम्हाला एक 4-5 दिवसामध्ये उत्तर येईल। आत्ताच आम्हाला एक पर्यावरण प्रेमी आपले उदय गायकवाड साहेब पण म्हणले की समोरच एक गायकवाडांच्या समाधी होत्या, त्या संदर्भात पुरातत्व विभागानं महापालिकेला नोटीस काढलेली आहे, पोलीस स्टेशनला पण, की जेणे ह्या समाध्या पडलेल्या त्यांच्यावर कारवाई करा म्हणून असं एक पत्र उदय गायकवाडांच्याकडे आहे। ते आत्ताच आम्हाला इथं भेटून गेले।